दरम्यान उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली। दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, भाजप दगाबाज मित्र निघाला असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। आमदार आणि खासदारांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केले। बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा जेव्हा मुख्यमंत्री पदावर बसला तेव्हा शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना कसं संपवायचं या सगळ्याची रणनीती भाजपने आखली। बाळासाहेबांनी भाजपला महाराष्ट्रात मोठं केलं, त्यासाठी कुठलंही काही मागितलं नाही, पण हाच भाजप आता शिवसेनेला संपवायला निघालाय। ज्यांना खूप काही दिलं ते सुद्धा सोडून गेले, त्यांना जाऊ द्या, आपल्याला लढायचंय असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तर उद्धव ठाकरे यांनी आज आमदार आणि खासदारांची बैठक घेतली, त्यांना मार्गदर्शन केलं आणि या बैठकीमध्ये त्यांनी भाजपवर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळतंय। दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळतंय, नेमकं त्यांनी काय काय म्हटलंय? आज आमदार खासदार आणि त्याचबरोबर इतर पदाधिकाऱ्यांची बैठक ही शिवसेना भवन या ठिकाणी पार पडली। यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं। त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वाधिक जास्त टीका ही भाजपवर केलेली पाहायला मिळते। दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, भाजप हा दगाबाज मित्र निघाला, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी या दरम्यान केले। बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा जेव्हा मुख्यमंत्री पदावर बसला तेव्हा शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना कसे संपवायचं याची सगळीची रणनीती ही भाजपनं आखल्याचा आरोप त्यांनी थेटपणे केलेला आहे। बाळासाहेबांनी भाजपला महाराष्ट्रात मोठं केलं, त्यासाठी कुठलेही काही मागितलं नाही, पण हाच भाजप आता शिवसेनेला संपवायला निघाला असल्याचं आरोप हा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलेला आहे। त्यामुळे नक्कीच येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रमुख लक्ष हे भाजप असणार आहे। उद्धव ठाकरेंच्या निशाणावर भाजप असतील, भाजपचे नेते असतील, हे आता स्पष्ट झालंय। नक्कीच कृष्णा, त्यामुळे या वक्तव्याचा आता काय पडसाद उमटतायत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।